फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आत्ता उठलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कसे पसारे करून झोपलेले आहेत. मम्मी आणि मी सुटलेलं आहे. मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे आणि ह्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी पहिल्यांदाच घेऊन आलेली आहे, मला माहिती नाही. तर बघू याची भाजी करून आता ट्राय करून. इथं पीठ मळून ठेवलेलं आहे मम्मीनं आणि हे बघा इकडं भांडे वगैरे घासून ठेवलेलं आहे. पण अशी प्रॉब्लेम झालेली आहे की नाही आता इकडं, तर मी हे सगळं खर्च एवढा सगळं केला ना तरी इथं मशीन लावण्यासाठी. पण मग काय झालं माहिती आहे का, इथं मशीन नाही लावता येत. तर पावसामध्ये ना हे बरोबर नाही बसवलेलं त्यांनी. पावसामध्ये पूर्ण पाणी येतं इथं. हे बघा कसं केलेलं आहे त्यांनी. तर पावसामध्ये पाणी येतं आणि मशीन मग इथं ठेवता नाही येणार. मी सगळं सेटअप करून घेतलं होतं मशीनसाठी, पण आता मला मशीन ठेवता आहे. पण काय करणार आहे, नाविलाज आहे. असे तर माझी मशीन आता बघू शकता तुम्ही अशी इथं पडलेली आहे. तर इथं कसं होतं माहिती का, जागा कमी असली अडचण होती, पण काय करणार आहे, नाविलाज आहे. चला तर मग मी आता स्वयंपाक बनवते आणि मला ह्याची भाजी नाही येत बनवता. तर आज पहिल्यांदा आणलेलं आहे आणि मी ट्राय करते ती कशी बनवतात ते. आणखीन हो, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आत्ता सकाळी, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ऑफिसला जायचे आणि परत आज दूधवाला लय उशीरला आलेला आहे. मला त्याच्यानं चहा पिल्याशिवाय तर मला डोकं असं, ते म्हणतात ना मशनी साऱ्यात जाम होतात ह्याच्यातले, काय सांगावं तुम्हाला. आणि आता हे काढायचं आहे. तर ह्याच्यासाठी मला 1 दिवसाची सुट्टी लागते पूर्ण, कारण हे सगळं बघा ना किती घाण झालेलं आहे, सगळं राडा पडलेलं आहे. ज्या वेळेला मी इथं नवीन आले होते ना घरी, सामान शिफ्ट केलं होतं तेव्हाच मी सगळं केलेलं होतं. त्याच्यानंतर नाही, आता 6-7 महिने झालं मी काहीच पसारा काढलेला नाही आहे. तर तुम्हाला वाटत असेल की 6-7 महिने झालं असंच पडलेलं आहे, कारण माझ्याकडे वेळ पण नव्हता आणि ती तब्येत पण ठीक नव्हती, त्यामुळं मग हा राडा तसंच पडलेला आहे. तर मग आता बघू, एखाद्या दिवशी सुट्टी घ्यावं लागेल आणि मग हा राडा काढावा लागेल. पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काळजी घ्या. बाय बाय.